बाकीचे जण येईपर्यंत आपण काही तुमचे जर प्रश्न असतील तुम्ही मला हे हवंय की प्रश्नांपेक्षा 12 सेशन्स आपले झाले आणि 12 सेशन म्हणजे 12 आठवडे जवळजवळ 3 महिने आपण हे घेत आहोत. तुम्हाला जमतेय का? करताय का? करत नसाल तर नाही करत आहे. जे काय असेल ते थोडासा मला फीडबॅक हवा होता. मागच्या वेळेला मी तुम्हाला हेही सांगितलं, की तुमचं जर काही मला टेस्टिमोनियल तुमचं काही अभिप्राय असं पाठवता आलं, जे आपल्याला वापरू शकतो बाकीच्या लोकांना इन्व्हाईट करण्यासाठी, तर मला नक्की सांगा. तर एक 5 मिनिटं देते. आपण 5 मिनिटानंतर सेशनला सुरुवात करूया. तोपर्यंत कोणी बोलायला हरकत. मॅडम मला अनुभव शेअर करायचा आहे. माझा आहे ना ऍक्च्युली ना 2-3 दिवसापूर्वी ना एक हातातनं काम गेलं विदाउट एनी रिझन. आणि मला खूप नर्वसनेस आला, कारण चांगलं काम होतं आणि ते हातातनं गेलं आणि माझी काही चूक नसताना गेलं. पण मग मी ते ETF हे केलं, आपलं EFT, की मी खूप आनंदी आहे, मी खूप उत्साही आहे. आणि म्हणलं असं 2-3 दिवस मी असं 3 वेळा करत होतो. माझा एकदम तो हे नर्व्हसनेस पूर्ण गेला. खूप उत्साही वाटायला लागलं. आणि माझं मलाच गंमत वाटली, की अरे एक काम केलं तर काय? आपल्याकडे म्हणजे अशी भरपूर, कदाचित एक दार बंद झालं तर अजून 4 दार उघडतील. असं माझ्यातलाच खूप तो बदल जाणवला, म्हणजे घरच्यांना पण जाणवला. छान. बरेचसे जणांचं मला पर्सनलवर काही आलेले आहेत. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं, की पर्सनलवर मेसेजेस पाठवू नका. मी ग्रुपवर टाका किंवा इथे सांगितलं तरी हरकत नाही. आज आपण आपलं एक सेशन जे मला असं वाटतं कोणाला बोलायचं नाहीये, त्यामुळे मी पुढे जाते. कारण वाट बघण्यात काही अर्थ नाही. आपण पुढे जाऊया. सेशन सुरू करण्यापूर्वी मला हे सांगायचं होतं, की आपण मध्ये एक सेशन आपलं राहिलं होतं म्हणजे घेतलं होतं, पण ते रेकॉर्डिंग नसल्यामुळे मी म्हटलेलं परत घे. तर हिलिंग ऑफ इनर चाइल्ड असं ते सेशनचं नाव होतं आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी म्हणून आज आपण भेटत आहोत. तर ते आज आपण सुरू करूया. त्यावेळेला आपण जे घेतलं होतं ते म्हणजे आपण जे लहानपणी अनेक प्रकारच्या ट्रॉमामधून जात असतो, अनेक प्रकारची असुरक्षितता वाटत असते. आपल्याला अनेक प्रकारच्या जखमा, अत्याचार असे काही गोष्टी आपल्या आतमध्ये असतात किंवा किंवा आपण असं म्हणू शकतो की अ, बरेच वेळेला काही जणांना प्रेमही मिळत नाही घरातल्या लोकांकडनं, फॅमिलीकडनं. अशा प्रकारचंही लहानपण गेलेलं असतं. म्हणजे खूप अतिशय शिस्तबद्ध आई-वडील, काही प्रेमाने बोलणं नाही, जवळ म्हणजे कम्युनिकेशन नाही, अशा प्रकारचेही लोकं असतात. आणि मग हे सगळ्या गोष्टी आतमध्ये साचत जातात आणि मग नंतर आपण त्याचं कसं आपल्याला पुढे गेल्यावरती त्याचा प्रॉब्लेम होतो, हे थोडंसं एक सांगणार आहे, की आपलं इनर चाइल्ड म्हणजे काय सबकॉन्शियस माइंड. आपल्या आतमध्ये ते लहान मूल असतं आणि आपण कधी-कधी असं म्हणू शकतो, की त्या त्या लहान मुलाला कधी ऐकून घेतलेलं नाही, कधी समजून घेतलेलं नाही, कधी त्याला सुरक्षित वाटलेलं नाही. असं ते खूप गोष्टी असतात आणि मग त्या लहान मुलाची समज त्यावेळेला नसते. म्हणजे मॅच्युरिटी नसते. त्याच्यामुळे त्याला असं अनेक प्रकारच्या भावना त्या साठवून ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे मग हळू-हळू त्याला असं वाटायला लागतं, की बाबा मी कोणी महत्त्वाचंच नाहीये. माझ्या आई-वडिलांसाठी माझी काही किंमतच नाहीये. मला काही मिळत नाही किंवा प्रेम मिळवण्यासाठी मला बदलायला हवं आहे वगैरे असं ते सुरू होतं आणि ते लहान मूल जे आहे ना, ते मोठं झाल्यावरही हे सगळ्या गोष्टी घेऊन आतमध्ये दबलेलं असतं. आपण मोठं झाल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आतमध्ये यायला लागतात आणि त्या जबाबदाऱ्या आपल्या वाढत जाऊन हळू ते लहान मूल जे असतं, हे दबलेलं असतं. असं प्रत्येकाचं असतं. म्हणजे आपण ते सगळं घेऊन तसं जगत असतो. आणि आपण असं म्हणू शकतो, की या जखमाच आहेत खरं तर. म्हणजे त्या जखमा जर बऱ्या नाही झाल्या, त्याचं जर हीलिंग नाही झालं, तर मग बरेच वेळेला अ, आपल्याला रिजेक्शनची भीती म्हणजे मला कोणी ॲक्सेप्ट करत नाही, मला लोकं रिजेक्ट करतात, अशी भीती आपली हळू सुरू होते. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर
कुठली गोष्ट असली की सारखं सारखं अप्रुव्हल लागतं, दुसऱ्यांकडनं संमती लागते. अरे हे आहे का, असं करू का, तसं करू का, म्हणजे कुठलीही डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे अप्रुव्हलची सारखी गरज वाढते, गरज वाढत जाते. आणि मग प्रत्येक वेळेला एकदम अचानकपणे इमोशनल रिएक्शन द्यायला सुरुवात होतात. आणि मग नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण एवढे दुखावले का जातो, आपल्याला एवढा त्रास का होतो. मग आपल्याला ते समजत नाही की काय होतं. पण ते आपल्या आतमध्ये जे लहान मुलं असतं ना, तर त्याच्याकडे ते उत्तर असतं. आपल्याला बरेच वेळेला समजत नाही. असं आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना ह्याच्यातून गेले असतील आणि असं असेल. बरोबर? एम आय राइट? आपण सगळेजण याच्यातून सगळेच जण जात असतात. फक्त आपल्याला ते काय करायचं माहितीये का, ते आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आणि मग आपण ते हीलिंगसाठी काय करायचं ते आपण बघूया. मग बऱ्याच वेळेला काय होतं, की जर ह्या जखमा बऱ्या नाही झाल्या किंवा हे हीलिंग बरं नाही झालं, तर मग हे पॅटर्न आपल्याला पुन्हा-पुन्हा बाहेर यायला लागतात. नाती आपली ट्रिगर व्हायला लागतात. म्हणजे ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर नात्यांमध्ये स्ट्रेस तयार होतो किंवा या सगळ्या गोष्टी ह्या बरेच वेळेला इनर चाइल्डमुळे सुरू होतात. म्हणजे इनर चाइल्ड हीलिंग नसेल झालं, तर अचानकपणे आपण आपल्याच जवळच्या नात्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे रिएक्ट करतो आणि अशा प्रकारे आपलं अ, गोष्टी सुरू होतात. तर हे इनर चाइल्डमुळे होतं. तर मला असं म्हणायचं की आपण अजूनही जर आपल्या नातेसंबंधांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर इश्यूज असतील, तर सगळ्यांनी आपण इनर चाइल्ड वरती काम केलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी असं म्हणेन की 80% ते 90% गोष्टी या सॉल्व्ह व्हायला लागतील. हे खूप प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे आपण स्वतःचं ॲक्सेप्टन्स नाही, स्वतःवर प्रेम न करणं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, अशा सगळ्या गोष्टी आणि जुने पॅटर्न सारखे-सारखे बाहेर येणं, अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आणि मग लहान वयामध्ये जो काही आपण ताण किंवा ट्रॉमा जो अनुभवलेला असतो, त्याच्यामुळे आपल्या नर्व्हस सिस्टमवरती या सगळ्या गोष्टी छापल्या गेलेल्या असतात. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळं गेलेलं असतं. आणि मग आपण नेहमी ना अलर्ट सिच्युएशनमध्ये राहता. आता तुम्ही जरी माझ्याशी बोलला नाही, तरी तुम्ही स्वतःच्या ह्याच्यासाठी रिलेट करा, की अशा प्रोसेसमधून जर आपण गेलो असू, तर सतत आपण ना एक अलर्टनेसमध्ये राहतो. सतत आपण एक काहीतरी सेफगार्डसाठी म्हणून काहीतरी शोधत असतो. म्हणजे सतत आपल्याला इन्सिक्युरिटी आतून वाटत असते. आणि मग सतत असं वाटत असतं, की अरे मी पूर्ण एकटी आहे. म्हणजे मी जरी सगळ्यांबरोबर असले तरी सुद्धा आय एम अलोन. माझ्या बरोबर कोणी नाहीये. मला काय म्हणतात सुरक्षिततेचा जो भाव असतो ना, म्हणजे बाहेर नाही, घरामध्ये सुरक्षिततेचा जो भाव आहे, तोही भाव आपला नसतो. आणि म्हणून मग आपण EFT ज्यावेळेला करतो, त्यावेळेला EFT मध्ये आपण हळू हे सगळे जे गोष्टी आहेत त्या रिलीज करायला लागतो. आपलं हीलिंग करायला लागतो इनर चाइल्डचं. आणि मग आपल्याला हळू आपल्याला सेफ फील व्हायला लागतं. म्हणजे सुरक्षिततेचा जो अनुभव आपल्याला हवाय, तो अनुभव आपल्याला मिळायला सुरुवात व्हायला लागते. आपला मेंदू नवीन मेमरी तयार करायला लागतो. आणि मग हळू जे इमोशनल गोष्टी ज्या अडकलेल्या आहेत, त्या हळू विरघळायला लागतात. आणि म्हणून अ, आपण कोणालाही दोष न देता, भूतकाळामध्ये न अडकता, आपण आज आपल्या इनर चाइल्डला भेटणार आहोत, त्याला ऐकणार आहोत आणि मग आपण त्याला सांगणार आहोत, की "यू आर सेफ, यू आर प्रोटेक्टेड, यू आर हर्ड." त्यामुळे आता तू मोठा झालेला आहेस आणि आता तू मोठा झालेली आहेस. त्यामुळे आता तू सुरक्षित आहे. आणि असं झाल्यावरती मग आत्ता जे आपण ॲडल्ट आहोत, म्हणजे आपण आता जे मोठे झालेलो आहोत, तेव्हा आपलं मन शांत व्हायला लागतं. व्हेन यू स्टार्ट हीलिंग युअर इनर चाइल्ड. सगळ्यांना विषय कळलेला आहे का? कळलं? चालू करूया आपण? ओके. सगळ्यांनी सुरू करायचंय टॅपिंग. जरी माझ्या आतल्या लहान बाळाला अजूनही असुरक्षितता आणि दुःख जाणवत असलं, तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवरती पूर्णपणे प्रेम करते. जरी माझ्या आतल्या लहान बाळाला, मुलाला, जे काय म्हणायचं ते, अजूनही असुरक्षितता आणि दुःख जाणवत असलं, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवरती पूर्णपणे प्रेम करते.
जरी मी माझ्या आतल्या बाळाला अजूनही असुरक्षित वाटत असेल, दुःख जाणवत असेल, तरीही मी मला स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवरती पूर्णपणे प्रेम करते. नेक्स्ट. माझ्या आतमध्ये एक लहान मूल अजूनही दुखावलेलं आहे. त्याला कधी सुरक्षित वाटलंच नाही. त्याच्या भावना कधी ऐकल्या गेल्या नाही. त्याला कोणी ऐकूनच घेतलं नाही. त्याला कधी प्रेम दिलं गेलं नाही. तो अजूनही प्रेम शोधत आहे. ही वेदना मी मान्य करते. मी अजूनही त्याला बघतेय आणि तरीही मी इथे आहे. मी या बाळाकडे, लहान मुलाकडे सौम्यपणे पाहत आहे. त्याला काही जे झालं ते काही चुकीचं झालं नाही किंवा त्याच्या भावनाही योग्य आहेत. ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे ज्या भावना निर्माण झाल्या त्या योग्यच आहेत. पण तू कधीच एकटा नाही नव्हता. मी तुला ऐकत आहे. मी तुझ्याशी जुळत आहे. आणि आता तू पूर्णपणे मोठा झालेला आहेस. त्यावेळेला तू लहान होता, त्याच्यामुळे तुला या भावना निर्माण होणं साहजिक होतं. ही सुरक्षिततेची वेदना, असुरक्षिततेची वेदना साहजिक होती. ही जुनी वेदना आता मी सोडत आहे, कारण आता तू मोठा झालेला आहे. आता मोठा झाल्यावर ही वेदना कॅरी करण्याची, वाहून नेण्याची काहीच गरज नाही. तो काळही आता संपलेला आहे. आज मी मोठी झालेली आहे. मी या सगळ्यापासून मला स्वतःला वाचवू शकते मोठी झाले असताना. आणि म्हणूनच मी आज सुरक्षित आहे. आणि मी हलकी होत आहे. आता मी या बाळाची काळजी घेत आहे. हवं असलेलं प्रेम देत आहे. आणि मी स्वीकारही करत आहे. तू जशी आहे, तू जसा आहे तसा पुरेसा आहे. तू आता पूर्णपणे सुरक्षित आहे. मी तुझ्या बरोबर आहे. आणि तू आता शांत होत आहे. माझ्या हातलं बाळ म्हणजे हे लहान मूल आणि मी दोघंही एकच आहोत, एकत्रच आहोत. मी स्वतःला सोडून देत नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवते. मी स्वतःची काळजी घेते. मी स्वतःला धरून ठेवलेला आहे. मी पूर्ण आहे. मी सुरक्षित आहे. मी शांत होत आहे. डोळे बंद करा. डोळे बंद करून आपल्या छातीमध्ये, पोटामध्ये आणि डोळ्यांमध्ये काय जाणवतंय हे 5 मिनिटं अनुभव घ्यायचा आहे.
आपण आपल्या स्वतःला, स्वतःच्या आतल्या बाळाला आपण धरून ठेवायचं आहे आणि छाती, पोट आणि डोळे त्याच्यात काय जाणवतं या भावनांकडे लक्ष द्यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या. आता डोळे उघडायला हरकत नाही. आता मला हे हवं आहे की टॅपिंग करत असताना तुम्हाला कुठली आठवण झाली का, भावना वर आली का? मला शेअर करण्याची गरज नाहीये. मी फक्त तुम्हाला सांगते, त्याची उत्तरं तुम्ही स्वतःलाच द्यायची आहेत. बऱ्याचशा लोकांना काही गोष्टी शेअर करायच्या नसतात, इट इज ओके. पण तुम्ही, मी जे प्रश्न विचारते त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला चेक करा आणि विचारा की आपण ज्यावेळेला हे टॅप करत होतो त्यावेळेला तुम्हाला कुठली अशी लहानपणाची आठवण किंवा एखादी भावना पॉपअप झाली का? किंवा सगळ्यात जास्त मी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, प्रेम आहे, बाकीचं लक्ष देणं किंवा काही ट्रॉमा वगैरे. तर कुठल्या गोष्टीची जास्त गरज आहे आपल्या आतल्या बाळाला किंवा इनर चाइल्डला, असं तुम्हाला टॅपिंगच्या वेळेला वाटलं? किंवा अशी कुठली वागणूक असते ज्याच्यामुळे आपल्याला ते लगेच ट्रिगर होतं किंवा आपल्याला मी कंप्लीट नाहीये किंवा मी पुरेशी नाहीये असं असा अजून कुठे आहे का? असं काय वाटतं का? मी हे सगळ्या गोष्टी सांगतेय. तुम्ही तुमच्या स्वतःला विचारायचं आणि स्वतः ह्याच्यावर करायचं आणि ह्याची प्रॅक्टिस तुम्ही अजून काही दिवस करा अशासाठी. कारण हे जर केलत ना, तर तुमचे बरेचसे आत्ताचे जे इश्यूज आहेत ना, हे सगळे त्याच्याशी निगडीत असतात. आपल्याला हे कळत नसतं. पण हे ज्यावेळेला आपण हे ट्रॉमा किंवा ह्याच्यातून आपण बाहेर येतो, त्यावेळेला अनेक गोष्टी बाहेर पडतात. म्हणजे काही-काही ट्रॉमा असे असतात ना, की आपल्याला आपल्याला सुद्धा माहिती नसतं, की आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. त्यामुळे हे ज्यावेळेला कळू त्यावेळेला त्या ट्रॅपिंगमधून करता येईल. दुसरं, आपण आपल्या इनर चाइल्डला कधी ऐकलेलं का? आपण आपल्या स्वतःशी कधी कनेक्ट झालेलो का? किंवा स्वतःशी एकदम कठोर झालेलो का? किंवा आपण आपल्या स्वतःचं कधी सांत्वन केलेलं आहे का? किंवा स्वतःला आपण कधी पॅसिफाय म्हणतात तसं केलेलं आहे का? किंवा कधीतरी स्वतःला आपण सोडून दिलेलं आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. त्यामुळे हे आपल्याला बघायचं आहे, की आपण कशा पद्धतीने ह्याच्यातून करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे जास्तीत जास्त जर तुम्ही केलं, मला असं वाटतं की त्याचा फरक पडेल. इथे आवाज येत नाही म्हणून सांगते. क्लिअर आहे ना सगळ्यांना? त्यामुळे आता जर कोणाला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल, कारण हे आपण आता रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्यामुळे हे तुम्ही लास्ट सेशन आपण म्हणू शकतो इनर चाइल्डचं. हे तुम्ही काही दिवस करा. ह्याने खूप म्हणजे खूप फरक पडतो. आपल्याला काही गोष्टी आतमध्ये बरी झालेल्या समजतही नसतात आणि त्याच्यातून आपलं बरेचसे प्रॉब्लेम न दिसणारे, न समजणारे, न कळणारे प्रॉब्लेम्स कधी-कधी सॉल्व्ह व्हायला लागतात. आणि प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी ही त्याच्या लहानपणच्या बिहेवियरमुळे झालेली असते. ओके? मला असं जाणवलं मॅडम की इनर चाइल्ड मेडिटेशन पेक्षा हे क्विक आहे. इझिली आपण कॅच करू शकतो आणि छान वाटतं, रिलॅक्स, जास्ती चांगलं वाटतं. त्या मेडिटेशन मध्ये घुसायचं म्हणजे की ते जरा थोडं जातोय जातोय हरकत नाही. जातोय. तुम्ही टॅपिंग करा. कारण का माहितीये,
टॅपिंग मध्ये आपण एनिवे रिलीज करतो एनर्जी. हो त्याच्यामुळे हे बरं वाटत असेल तर हे करा, पण याचा फरक जाणवला अगदी. हे खूप उपयोग होतो. त्यामुळे मी आवर्जून तुम्हाला म्हणून मी विचार केला की हे सेशन मी घेईन परत रेकॉर्डेड पाठवण्यापेक्षा, सो दॅट तुमचे प्रश्नोत्तर पण घेता येतील आणि एक एक दिवस आपला जाईल पण हरकत नाही, असं म्हणून मग मी विचार केला. खूप छान वाटलं. आणखीन कोणाला काही सांगायचंय? आज आपला शेवटचा दिवस आहे. ह्याच्यानंतर आपलं EFTचं सेशन संपणार आहेत. 12 सेशन संपलेले आहेत. एक्स्ट्रा आपण आज घेतलेला आहे. एक्स्ट्रा म्हणजे जे मिसिंग झालेलं. त्यामुळे आपण हा ग्रुप म्हणून परत भेटणार नाही, आपण बाकीच्या कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात भेटू. परत एकदा जाता जाता तुम्हाला आठवण की कोणाला जर तुमचे अनुभव रेकॉर्ड करून पाठवायचे असतील की हा कोर्स कसा वाटला, तुम्हाला काय उपयोग झाला एका लाईन मध्ये, आणि तुम्ही दुसऱ्यांना रेकमेंड का कराल, म्हणजे रेकमेंड छान आहे, आज चांगलं शिकवतात वगैरे वगैरे नाही, तुम्हाला उपयोग झाला का आणि तुम्ही लोकांना का रेकमेंड कराल, अशा 3 गोष्टींवरती तुम्ही जर 15 सेकंदामध्ये एखादा व्हिडिओ बनवून देऊ शकला. तुम्हाला तुमचा फेस दाखवायचा नसेल तर तो आपण लपवून पण करू शकतो, पण आपण परत एकदा चालू करत आहोत. त्यामुळे तसं जर देणं शक्य असेल तर मला असं वाटतं की तसं तुम्ही करावं, अशी मी विनंती करते तुम्हाला. मॅडम तुम्ही सरांना विचारलं का थोडे दिवस ठेवायचं? मागच्या वेळी म्हणत होते हा नाही, लोक. मी विचारलं ना, मी सांगते सरांना. 1 महिना 2 महिने ठेवूया आपण, काही एप्रिल problem पर्यंत म्हटलेला, पण निदान मार्च एंड पर्यंत असेल तरी बरं नाही. होईल. सांगते मी. उद्या सांगते, आज त्यांचं ऑफिस बंद आहे, थँक्यू. उद्या करते मी. आणि जर राहिलं तर ओके. परत एकदा तुम्ही ग्रुपमध्ये आठवण करायला हरकत. सांगते मी. मॅडम बोला. सरिता पाटील बोलते. मॅडम हा जर माझ्या मुलासाठी असेल तर मला करता येईल का? मी काय करू शकते का? काय काय कोण बोलतंय? सरिता पाटील बोलते. ओके, काय विचारायचंय? हा जर इनर हे आहे मुलासाठी करता येईल का? कारण त्या त्याचा हा मुलाचं माझ्या मुलासाठी. नाही नाही, हे आपण आपले इमोशन्स क्लिअर करतो ना, आपल्या ओके, बॉडीवरती टॅप करतो. तुम्ही काय मुलाच्या बॉडीवर टॅप करणार? म्हणजे त्याला सांगून करू शकतो का? त्याला सांगितलं तर होऊ शकतं का? त्याला करायचं, तुम्ही हे कोर्स ऐकून त्याला समजणार असेल तर करायला हरकत नाही. ओके, थँक्यू. स्वतः करा, आपल्या बॉडीवर करण्यासाठी हे असतं. हा तुम्हाला मुलाला सगळं शिकवायला लागेल, तर शिकवून हा करणार असेल तर करा, काहीच प्रॉब्लेम ठीक नाही. आहे, ठीक आहे, थँक्यू. किती वर्षाचा आहे मुलगा? 27. त्याला हे पटलं पण पाहिजे, म्हणजे तुम्ही हो हो हं, बऱ्याचशा जणांना आपण म्हणजे काय माहितीये, आपण फक्त एखाद्या, आता मी बघा, मी करताना हे शास्त्र काय आहे, ह्याच्या मागचं सायन्स काय आहे, ह्याच्या मागचं काय आहे, असं सगळं मी शिकवते. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं असं 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 करा आणि ते हे करा, तर तो म्हणाल हे काय म्हणून, असं म्हणजे पूर्ण विषय जर नाही तुम्ही समजावू शकला तर ते कठीण जातं. मग त्याला पूर्ण कोर्स करायला सांगा, असं तुम्ही करू शकता. नुसतं तुम्ही जर इनर चाइल्डचं सांगितलं तर खूप कठीण होईल. म्हणजे तो म्हणजे माणसाचा विश्वास पण पाहिजे. ऍक्च्युली याच्यामध्ये विश्वासाचा संबंध नाही, कारण ते रिलीज होतं. पण तो माणूस विश्वास नसेल तर करतही नाही. म्हणून मी विश्वास, काय काय गोष्टींमध्ये विश्वास नसला तरी सुद्धा त्याचं काम वर्क होतं. आता ते तुम्ही ठरवा कसं द्यायचं, काय द्यायचं. परंतु पहिल्यांदी तुम्ही तुमच्यावरती करावं असं मला वाटतं. हम्म, आपल्याला नेहमी आपल्या घरातले लोक असतात ज्यांना आपल्याला वाटतं की ह्याची जास्त गरज आहे, हम्म. जेव्हा आपण कोर्स जॉईन केलेला असतो. हा बरोबर. ओके. बरोबर. हा म्हणजे मॅडम बोलू मी? त्यांना त्यांना गरज असते तर त्यांना तुम्ही सांगून कोर्स जॉईन हो, करा. म्हणजे पण त्यांना म्हणजे माझा आग्रह असा असतो की माझ्याकडे काय असं औषध नाहीये की हे औषध घ्या आणि हे बरं होईल. त्या औषधाच्या मागची प्रोसेस समजणं महत्वाचं आहे, कारण त्या औषधाचा मग उपयोग होतो. बरोबर. नाही पण ते लोक ऐकत नाहीत ना, पण असं बोलतात हे सगळं. काय ते ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत. मुलं ऐकत नाहीत तर आपण असं एका दिवसात मुलांना ऐकायला नाही लावू शकत. इट इज अ प्रोसेस. म्हणजे लहानपणापासून आपण
मुलांबरोबर असलेला संवाद, मुलांबरोबर आपण कसं वागतो, मुलांना आपण कसं वाढवतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्यालाच माहिती नसतात. त्यामुळे आपल्याला जसं आपल्या आई वडिलांनी वाढवलं तसंच आपण आपल्या मुलांना वाढवतो. पण काळ बदललेला असतो, काळाप्रमाणे बदलणं, काळाप्रमाणे वागणं आणि या सगळ्या गोष्टी का शिकायच्या? कारण नॉलेज आपल्याला खूप मदत करतं या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे नॉलेज असणं महत्वाचं आहे. मग त्याच्यानंतर प्रॅक्टिकल. नुसतं प्रॅक्टिकल केलं म्हणजे आपल्या आधीच्या पिढीमध्ये नुसतं सांगितलं हे कर म्हणून, पण त्याच्या मागचं सायन्स आपल्याला माहिती नसायचं. पण आता आपलं लॉजिकल माइंड जास्त ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीचं लॉजिक पण माहिती असायला लागतं. त्यामुळे तसं तुम्ही ते हे करा. म्हणजे आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणते. ठीक आहे. मॅडम थँक्यू बोलू मी कोण बोलतंय? वैदेही बोला. हा पण मग आता मंगळवारची पुढचं तुम्ही काही घेणार नाहीये का? आता ते मार्चचा प्रोग्राम आता लागेल, 1-2 दिवसात तुम्हाला मेसेजेस येतील की काय अच्छा. असते. पण EFT परत घ्यायचंय, कारण बरेचशा जणांना जॉईन व्हायचं होतं, ते झालं नाही. तर हो म्हणूनच विचारलं मी. EFTचं परत घ्यायचंय, कारण ही पहिलीच बॅच होती. हा EFT एक घ्यायचंय, त्याच्यानंतर आपलं मेडिटेशनचं तर असतंच नेहमी. चक्करा आणि ते जे आपलं एक पुस्तक वाचनाचं एक सेशन चालू आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना फक्त जो डिस्पेन्झाचे मेडिटेशन घ्यायचे. तर मी विचार करते वेगळा ग्रुप, वेगळा सेशन न चालू करता त्या मेडिटेशनच्या सेशन मध्येच 1-2 महिने ते घ्यावं, असं माझ्या डोक्यात आहे. तर ते चालेल बघूया. त्या मार्चचे प्रोग्राम्स आता एक आज उद्याकडे फायनल होतील आणि मग मेसेज येईल की पुढच्या ह्याच्यापासून काय करायचं. चालेल चालेल. पण तुम्ही ते 3 महिने चक्राचं पण घेणार होतात ना, चक्रा मेडिटेशन? चक्रा मेडिटेशन घेणार आहे मी चक्रा शिकवू नाही शकत, कारण मी त्या पद्धतीने अभ्यास केलेला नाही. माझ्यासाठी म्हणून मी फक्त घेते. चक्रा म्हणजे हो काय, पण मेडिटेशनच तुम्ही म्हणाले होता आपण घेऊ म्हणून असं 2 महिने. ते पुस्तकाच्या ह्याच्यात घेतलेलं, पण ते जे आहे ते मी शिकवणार आहे. मी ओके. चक्रामध्ये ना खूप गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुमचा अभ्यास लागतो. त्यामुळे मी ते तशा पद्धतीने नाही घेऊ शकत, जो डिस्पेन्झाने शिकवलंय. किंवा मी मागे आपल्या मेडिटेशन सेशन मध्ये मी पूर्ण 1 महिना घेतलं होतं होतं. हो हो. त्याच्यामध्ये चक्रा म्हणजे काय, त्याचा कलर काय, त्याचा अर्थ काय, त्याच्या रिलेटेड असं एक जनरल एक इन्फॉर्मेटिव्ह, आणि मग तुम्ही बीजमंत्राची प्रॅक्टिस, आणि मग मी सांगितलेलं तुम्हाला एक लिंक दिलेली, ती लिंक ऐकून तुम्ही करू शकता, असं मी सांगितलेलं. माझं स्वतःच मी करत नाही, माहिती म्हणून आणि इंटरेस्ट आहे म्हणून मी तेवढं करते. ह्याच्या नाही ते केलं होतं मी त्यावेळेला, बराच त्याचा उपयोग झाला पण होता. म्हणजे अजूनही अधूनमधून मी करते ते मूलाधारवर वगैरे असं. मग ते तसं करत तेव्हा जा. असे हा भरपूर हे असतात. म्हणजे सगळे विषय मी नाही शिकवू शकत, मला माहिती आहे, पण शिकवण्याचा अधिकार माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे मी फक्त इन्फॉर्मेशन देऊ शकते. मी ज्याच्यामध्ये सर्टिफिकेशन केलंय तेच मी जसं आपण कॉलेज शिकल्यावरती आपल्याला येत सगळं असतं, पण आपल्याला BEd करायला लागतं लोकांना शिकवायला. तसं मी जे शिकवण्याचा कार्यक्रम केलाय ते मी शिकवू शकते. It's 9 o'clock. त्यामुळे तसं हे आहे. चालेल. मला जे काय असेल ते मेसेजेस येतील. हो ओके. थँक्यू मॅडम मॅडम. मॅडम मेडिटेशनचं तुम्ही परत हे करता का, जॉईन करू शकते का हो, करू शकते. मेडिटेशनसाठी? हो, पण आपल्या मग ते ग्रुपमध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करायचं? तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाका ना, लिंक पाठवता येईल तिकडे, किंवा नेटबेटला कॉन्टॅक्ट करा लिंक साठी. ठीक आहे ओके थँक्यू. त्यामुळे परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही 12 आठवडे हा विषय शिकण्यासाठी दिलेत, म्हणजे इट्स अ रिअली कमिटमेंट. त्यामुळे खूपच छान वाटलं, म्हणजे एवढा वेळ देणं 3 महिन्यासाठी एक नवीन विषय शिकवण्यासाठी. माझी पहिलीच बॅच होती, त्यामुळे तुमच्या वेळेसाठी मनपूर्वक धन्यवाद. 1 मिनिट आम्हालाही बोलू खूप का मॅडम? शिकायला मिळालं. काय काय 1 मिनिट बोलू मी? आम्हालाही खूप शिकायला मिळालं. सॉरी, त्या बोलतायत. कोण बोलतंय? मंजिरी देशपांडे. बोला ना. मॅडम तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद की इमोशनल फ्रीडम टेक्निक तुम्ही खूप विस्तृतपणे आम्हाला शिकवलं. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात आपल्या स्वभावामुळे आपण स्वतःला बंधनं घालून घेतलेली असतात आणि त्याच्यातनं कसं मोकळं व्हायचं हे या कोर्समध्ये आम्हाला शिकायला मिळालं. खरंच तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद. आम्ही प्रयत्न करू की याची प्रॅक्टिस सुरू ठेवू. स्पेशली इनर चाइल्डचं जे तुम्ही सांगितलं ते अगदी मनापासून पटलं. तर ते रेग्युलरली करायचा नक्कीच प्रयत्न करू.
मी थँक्यू सो मच. बघूया आता वेळ कसा. थँक्यू मॅडम. मी वेळ कसा मिळतोय मला माहिती नाही, पण माझ्या डोक्यात आहे की प्रॅक्टिस सेशन जसं आपण मेडिटेशनचे हा फारच छान होईल. तसं ह्याचं प्रॅक्टिस सेशन सुरू करायचं. येस तर येस बघूया परत एक बॅच घ्यायचं तर ते टायमिंग मध्ये कसं जमतंय. नाही तर मग मी मंगळवार EFT साठी ठेवेन आणि हो गुरुवार आपला मेडिटेशन साठी ठेवेल असं माझ्या म्हणजे मग प्रॅक्टिस लोक ना ते ऍक्च्युली कळत नाही मला असं का असतं. तुम्ही शिकल्यावरती स्वतःच्या स्वतः यायला पाहिजे, पण ग्रुपमध्ये असल्यावरती लोक करतात. जास्त नीट होतं ते. मेडिटेशन ग्रुपमध्ये करण्याचा फायदा असतो कारण आपण एकत्र येऊन तशी एनर्जी क्रिएट करतो. पण EFT इज हम्म. पर्सनल थिंग. पण तरी सुद्धा सगळ्यांना जर उत्साह वाढत असेल आणि तसं जर असेल आणि तेवढे लोक जर तयार असतील तर आपण येस ते मंगळवारचं सेशन आता मी डिस्कस करते की कसं टाइमलाईन असणार आहे. मग आपण मंगळवारी पाहिजे तर प्रॅक्टिस येस सेशन म्हणजे डेली म्हणजे त्याच्यासाठी अर्धा तासाची पण गरज नाही. एक हो 10 मिनिटं फक्त प्रॅक्टिस हम्म. आपण करायची असं काहीतरी घेऊ चालेल चालेल. येस करता येईल. थँक्यू. 15 मिनिट्स प्रॅक्टिस. 15 मिनिट्स म्हणजे कारण आता मला शिकवायचं होतं. कारण त्याच्यामुळे आपला वेळ जात होता थिअरी आणि मग त्याच्याबद्दल बोलणं. आता ते काय करायचं की नुसतं मंगळवारी यायचं, भेटायचं आणि प्रॅक्टिस करायची आणि जायचं. दॅट्स ऑल. येस ओके. सो थँक्यू व्हेरी मच थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू. भेटू परत एकदा. बाय. येस थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.